हाय फ्रेंड, आम्ही एक कीर्तन बघत जातोय. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मी आता निघालोय कीर्तन ऐकायला. आमच्या गावचे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभाऊ महाराज यांचं कीर्तन आहे ऐरोली येथे. मी कीर्तन चालू आहे. बापू मी सगळी चालूय. अच्छा, ओके. कोणाचं कीर्तन आहे? खाली मला मळ्यातला कुठला मी कीर्तन आहे. सर्व महाराज मंडळीबरोबर प्रसादाचा आस्वाद घेतला मी. भारताचं राज्य बुडवणारा उग्र प्रकृती एवढंच आम्हाला संभाजीराजांच्या बद्दल माहिती आहे महाराज. पण एक ध्यान ठेवा, संभाजीराजे तसे नव्हते महाराज. संभाजीराजे वेशनी नव्हते महाराज. का? अरे ते पोरग कोणाचं होतं महाराज? शिवाजी महाराजांचं बलवाद त्याच्यामध्ये संस्कार होते. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीते दातही जात आमची मर्द मराठ्याचं पोरग होतं. मराठ्याचं पोरग. महाराज संभाजीराजे व्यसनी नव्हते. अजून एक धनातोकडे आरोप संभाजीराजांची भरती करण्यात आले की संभाजीराजाला संगमेश्वरची बेफिकिरी नडली नाही महाराज. संभाजीराजे पकडले गेले. कुणामुळे पकडले गेले? त्यांचे सख्खे मेहणे गणोजी शिर्के यांना रानाची पायवाट दाखवली आणि त्यामुळे संभाजीराजे पकडले गेले. दुर्दैव सांगतो मराठ्याला संपवण्याची ताकद फक्त मराठ्यातच आहे, इतर लोकांत नाही. मराठा कोणाला म्हणायचं? मरल पण हातणार नाही, त्याचं नाव मराठा आहे. मराठ्याला संपवायची ताकद महाराज फक्त मराठ्यातच आहे, इतर लोकांत नाही. आज जर संभाजीराजे त्या ठिकाणी संगमेश्वर मध्ये पकडले गेले नसते तर आजचा हिंदुस्थान काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नाही, काबूल पासून कन्याकुमारी पर्यंत दिसला असता. सत्य मान्य करा महाराज. सत्य मान्य करा सत्य. अरे मराठ्यानं संपवलं फक्त मराठ्यानेच. या फितोर गणोजी शिर्केनं रानातली पायवाट दाखवली आणि त्याच्यामुळे महाराज संभाजीराजे पकडले गेले. आणि त्याच वेळेला संभाजीराजेने त्या औरंगजेब बादशाला निष्ठूर सांगितलं होतं, हे औरंग्या, अरे कबरीत देखील तुला चैन नसता, इतक्या तुला आमचा धाक असता, अरे उभाच फाटला असता तुला जर आम्हाला फितुरीचा शाप नसता. म्हणून त्यांना धर्मवीर म्हणले. मृत्यूला घाबरणारे अनेक पाहिले. संपलं घेतात. मृत्यूला घाबरणारे अनेक पाहिले. म्हटलं तर टाळे वाजवा. मृत्यूला घाबरणारे अनेक पाहिले. मृत्यूला घाबरवणारे देखील अनेक पाहिले. पण जिथं मृत्यू ज्यांना घाबरतो ना त्यांचं नाव मला संभाजीराजे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. ज्ञानेश्वर. अशा रीतीनं कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व लोकांना कीर्तन फारच आवडलं आणि मीही फार चांगल्या रीतीनं या कीर्तनाचा आस्वाद घेतला. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.